शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. कसे आहात? आशा करतो की आपण सगळेजण क्षेमकुशल असाल. ऑल इन वन फॉर VI या एज्युकेशनल व्हॉट्सअप समूहासाठी आणि यूट्यूब चॅनलसाठी संजय पाटील. आजच्या गणिताच्या सत्रात मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. आणि माझं हे लेक्चर्स आपल्याला आवडलं असल्यास आपण बेल आयकॉनला क्लिक करा, हे यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर मागे आपण संख्याज्ञान बघत असताना संख्यांच्या चढ उताराचा किंवा क्रमसंबंधांचा विचार केला आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. संख्याज्ञान भरपूर आहे गणितात. संख्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया. तत्पूर्वी शून्याशिवाय संख्या समूहाला पूर्णत्व प्राप्त होत नाही हे आपण मागे बघितलंय. तर शून्य या संख्या चिन्हाचा किंवा संज्ञेचा शोध हा भारतात लागलेला आहे. भास्कराचार्यांनी लीलावती नावाचा एक ग्रंथ प्राचीन काळात लिहिलेला आहे संस्कृत भाषेत, आणि त्यात शून्याचा उल्लेख आहे. आणि आपण संख्या लिहित असताना एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000, कोटी, 10 कोटी, अब्ज, दश अब्ज, खर्व, निखर्व, शंख, महाशंख अशा प्रकारची स्थाने वापरतो. आणि ही स्थाने वापरत असताना एकाच अंकाची किंमत त्या त्या स्थानावर वेगवेगळे होत असते हे आपण बघितलं. पण शून्य हा अंक हे संख्या चिन्ह असं आहे की कुठेही गेलं तरी व्यक्तिगत म्हणजे फक्त त्या शून्याची किंमत शून्यच राहते. पण त्या शून्यामुळे संख्येची किंमत 10 पट वाढते. आता बघा, दशकात 8 आणि एककात 0 घेतला तर 80 झालं. पण तोच 8 एककात घेतला तर त्याची किंमत 8 होते. पण तोच 8 दशकात घेऊन एककात 0 घेतला तर 80 होते. 8 × 80. आणि तोच 8 जर शतकात घेतला तर त्याची किंमत एकक आणि दशकात 00 ठेवल्यावर 800 होते. म्हणजे जसा जसा अंक आपण डावीकडे सरकवत जातो तशी तशी त्याची किंमत 10 पटींनी वाढते. पण पुढच्या रिकाम्या स्थानांवर आपण 0 ठेवल्यास शून्याची मूळ किंमत तीच राहते. पण 0 ज्या संख्येवर ठेवू त्या संख्येची किंमत आपल्याला 10 पट वाढलेली दिसते. ही एक छोटीशी बाब आहे. आणि आपण स्थानांच्या किमती उजवीकडून डावीकडेच मोजतो. मग ते आपल्या ब्रेल पाटीवर लिहा, टेलर फ्रेमवर लिहा, ग्रॅमर ॲबॅकसवर लिहा किंवा देवनागरी लिपीत लिहा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000, कोटी, 10 कोटी, अब्ज, दश अब्ज अशा प्रकारची स्थाने उजवीकडून डावीकडे मोठी मोठी होत जातात. हे आपण ध्यानात ठेवायचं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी आपल्या अंध व्यक्तींसाठी निमिथ नावाच्या व्यक्तीने, एका अंध व्यक्तीने ब्रेल लिपीत गणिताचे कोड तयार केलेले आहेत त्याची माहिती देईलच. आता टेलर फ्रेमची आपल्याला बहुतेक ओळख असेल, त्याच्यावरचे चिन्ह माहिती असतील असे गृहीत धरतो. आणि आता एक नवीन भाग सुरू करतोय. बघा मित्रमैत्रिणींनो, जर आपण कुठलीही संख्या लिहिली तर त्या संख्येच्या स्थानांतील जे अंक आहेत त्या अंकांची अदलाबदल केली की संख्या बदलते, त्या संख्येचं मूल्य बदलतं, त्या संख्येची किंमत बदलते. समजा एक 2 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्येत एकक, दशक अशी स्थाने असतात. त्यातील एककाला दशकाच्या ठिकाणी आणि दशकाला एककाच्या ठिकाणी घेतल्यास संख्या नक्कीच बदलते. पण ते अंक भिन्न असावेत. समान अंक असल्यास एकक आणि दशकातील अंक उलटे सुलटे जरी केले तरी ते त्याची किंमत किंवा त्याचं मूल्य बदलत नाही.
आता बघा, वेगवेगळे अंक घेऊन एक दोन अंकी संख्या आपण तयार करू शकतो. समजा आपण 85 ही संख्या घेतली. एककात 5 आहे आणि दशकात 8 आहेत. हेच जर आपण उलट केलं, समजा एककातले 5 दशकात आणि दशकातले 8 एककात घेतले, तर एककात 8 आणि दशकात 5 अशी स्थाने होतील. मूळ आपली स्थाने होती एककात 5 आणि दशकात 8 85. पण एककात 8 आणि दशकात 5 अशी स्थाने घेतल्यावर ती संख्या होईल 58. अर्थात याची तुलना, याचा क्रमसंबंध आपल्याला कळतो की 85 हे 58 पेक्षा मोठी आहे, 58 85 पेक्षा लहान आहे. आता 97. 97चा जर आपण विचार केला तर एककात 7 दशकात 9. पण एकक दशकाच्या अंकांची स्थाने बदलली की संख्या बदलते, त्यांचं मूल्य बदलतं. आता एककातले 7 दशकात घेतले, दशकातले 9 एककात घेतले, तर 7वर 9 79. म्हणजेच 79 ही 97 पेक्षा लहान आहे, ही तुलना आपल्याला करता येते. हा नियम फक्त 2 अंकी संख्यांनाच लागू होतो असं नाही, तर 3, 4, 5, 6, 7, 8, 9 सगळ्या अंकी संख्यांना हाच नियम लागू होतो. आणि एक बाब बाकी लक्षात घ्या, जर एकक दशकात किंवा शतकात किंवा जितकी स्थानं असतील, जितकी अंकी संख्या असेल, त्याच्यातील सगळे अंक जर समान असतील, तर त्यांची स्थाने जरी बदलली तरी संख्येचं मूल्य बदलत नाही. समजा 88 एककात 8 दशकात 8. पण मग एककातला 8 दशकात घेतला काय आणि दशकातला 8 एककात घेतला काय, त्याची जी 88 ही संख्या आहे ती तीच राहणार आहे, त्याची किंमत तशीच राहणार आहे. समजा आपण 111, याला इंग्रजीतून नेल्सन स्कोअर म्हणतात, 111 भाग्यवान संख्या. क्रिकेट कॉमेंट्री आपण ऐकत असाल तर एखाद्या खेळाडूने जर 111 रन केलेत, 111 धावा केल्यात, तर आपण ही हॅज डन नेल्सन स्कोअर असं इंग्लिश कॉमेंटेटर आपल्याला सांगत असतात. तर 111 मध्ये एककात 1, दशकात 1, शतकात 1 याच्यातले अंक उलटे सुलटे जरी केले तरी 111 ही किंमत 111च राहणार आहे. तर आपण 2 अंकी संख्यांच्या स्थानांच्या किमतींच्या बदलाचा विचार केला. आता आपण बघूया 385. परत येऊया 385. एककात 5, दशकात 8, शतकात 3. आता बघा, 385 चे 5 दशकात घेतले आणि दशकातले 8 एककात आणले आणि शतकातले 3 जसेच्या तसे ठेवले, तर ती संख्या 358 झाली. अर्थातच 358 ही 385 पेक्षा लहान आहे, 385 358 पेक्षा मोठी आहे. पण 3 अंकी संख्येतही अंक जरी बदलले तरी संख्या बदलते. आपण फक्त एकक दशकातलेच अंक बदलू शकतो असं नाही, तर शतकाचाही बदल करता येतो. आता 385चं उदाहरण घेतलं तर शतकातले 3 एककात आणले आणि एककातले 5 शतकात घेतले, तर 583. म्हणजेच एककात 3, दशकात 8, शतकात 5, अर्थात 583 हे 385 पेक्षा नक्कीच मोठे आहेत. म्हणजे 583 ही संख्या 385 पेक्षा नक्कीच मोठी आहे. तर ही तुलना आपल्याला करता येते. आता जर आपण 385 या मूळ संख्येतील दशक 8 हा शतकात टाकला आणि शतकातले 3 दशकात टाकले, तर ती संख्या होणार 835. अर्थात 835 म्हणजे एककात 5, दशकात 3, शतकात 8. 385 किंवा 583 पेक्षा नक्कीच 805 हे मोठे आहेत. संख्यांची तुलना करताना आपण शतक, हजार, 10,000 किंवा दशक येथून तुलना करायला सुरुवात करावी, हे आपण पाहिलेलं आहे. अशाच प्रकारे जर आपण स्थान बदलत गेलो तर आपल्याला संख्या बदलतात, त्यांचं मूल्य म्हणजे त्यांची किंमत बदलते, हे लक्षात येईल. तर 4597 ही संख्या आहे. 4597 एककात 7, दशकात 9,
शतकात 5 आणि हजारात 4. आता 4597 एककातले 7 जर दशकात घेतले आणि दशकातले 9 एककात घेतले तर ती संख्या 4579 होणार. अर्थात 4597 पेक्षा 4579 लहान आहेत. 4597 4579 पेक्षा मोठी संख्या आहे. हे आपल्या सहज लक्षात येते दशकांच्या तुलनेवरून. आता हेच आपण 5 जर दशकात घेतले, 4597 दशकातले 5 शतकात आणि दशकातले 9 शतकात आणि शतकातले 5 दशकात घेतले तर 4957 अशी संख्या तयार होईल. म्हणजेच आपण 4957 हे 4597 पेक्षा नक्कीच मोठे आहेत. या ठिकाणी आपण शतकांची तुलना केली, कारण दशकातला अंक शतकात आणि शतकातला अंक दशकात घेतला. अशा प्रकारे आपण कितीही अंकी संख्यांमधील कुठलाही एक अंक, एका अंकाचं स्थान जरी बदललं तरी त्या संख्येचं मूल्य, त्या संख्येची किंमत बदलते. अजून काही बाबी विशद करायच्या आहेत, त्या आपण पुढील क्लिपमध्ये बघूया. पुढील क्लिपमध्ये मला वाटतं आपण अजून 5, 6, 7, 8, 9 अंकी संख्यांच्या मधील अंकांच्या स्थानांच्या बदलाने कशा संख्या बदलतात हे आपण स्वतः जाणून घ्याल. आपण पुढील प्रयोग कराल. मी 4 अंकी संख्यांपर्यंत बदल कसे होतात ते आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे. जरी आपण 4597 मधील 4 हा एककाच्या जागी घेतला आणि एककातले 7 हजाराच्या जागी घेतले तर 7594 अशी संख्या तयार होईल. आणि अर्थात आधीच्या संख्यांपेक्षा 7594 ही संख्या मोठी असते. म्हणजे एक जरी अंक आपण बदलला, शून्य सोडून एक जरी अंक आपण बदलला तरी त्या संख्येचं मूल्य, त्या संख्येची किंमत बदलते. आणि एक गोष्ट, जर आपल्याला दिलेल्या संख्यांमध्ये शून्य असेल आणि त्या शून्याची जागा जर बदलली तरी अंकात म्हणजे त्या संख्येचं मूल्य बदलतं. आता बघा, 580 ही संख्या आहे. एककात 0, दशकात 8, शतकात 5. मी आधी थोडं चुकीचं सांगितलं. शून्याची किंमत शून्यच असते, पण तो शून्य कोणत्या स्थानावर येतो त्यानुसार त्या संख्येचं मूल्य, त्या संख्येची किंमत बदलत असते. आता 580चा विचार केला. एककात 0, दशकात 8, शतकात 5. हाच एककातला 0 जर दशकात घेतला आणि दशकातला 8 एककात घेतला तर एककात 8, दशकात 0 आणि शतकात 5. म्हणजे ती संख्या 508 होणार. 508 मधील 8ची किंमत 8 राहणार, शून्याची किंमत शून्यच राहणार, पण तो दशकात गेल्यामुळे तिथे 2 शून्य अशी त्याची किंमत होणार आणि शतकातील 5ची किंमत 500 अशी स्थानिक किंमत होणार. म्हणजे संख्या बदलली. 580 आणि 508. 508 580 पेक्षा लहान आहेत. 580 508 पेक्षा मोठी संख्या आहे. म्हणजेच शून्य जरी बदलला तरी संख्येचं मूल्य, संख्येची किंमत ही बदलते. आता बघा, 505 ही संख्या जरी घेतली तर एककात 5, दशकात 0, शतकात 5. तर एककातला 5 दशकात घेतला आणि दशकातला 0 एककात केला तर ती संख्या होणार एककात 0, दशकात 5, शतकात 5. 550. म्हणजे 550 हे 505 पेक्षा मोठे आहेत. 550 ही संख्या 505 पेक्षा मोठी, 505 ही संख्या 550 पेक्षा लहान. अशा प्रकारे जी आपण संख्या लहान मोठी ठरवतो त्या पद्धतीला गणितात तुलना करणे किंवा फरक काढणे असेही म्हणतात. फरक काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, आलेलं उत्तर ही त्या संख्येचा फरक असते. आता 550 आणि 505 यांची तुलना करायची किंवा यांच्यातला फरक काढायचा आहे तर 550 वजा 505 उत्तर येतंय
45 म्हणजे या दोन्ही संख्यांमधील फरक 45 आहे. म्हणजे 505 ही संख्या 550 पेक्षा 45 अंकांनी लहान आहे आणि 505 पेक्षा 550 ही संख्या 45 अंकांनी मोठी आहे. तर अशा प्रकारे संख्यांची तुलना करताना ह्या सगळ्या बाबी लक्षात आपण घ्यायच्या आहेत. आणि जर संख्येतील एक जरी अंक 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पासून आपण बदलला, यापैकी एक जरी अंक दिलेल्या संख्येत बदलला तरी त्या संख्येचं मूल्य, त्या संख्येची किंमत बदलते. आणि स्पर्धा परीक्षेत अशा प्रकारची गणितं आपल्याला येऊ शकतात. तर कोणीतरी प्रश्न देताना सरळ व्याजाचाही प्रश्न दिला होता शुक्रवारच्या सत्रामध्ये. आणि तशी गणितं येतात आपल्याला. त्याही भागाकडे आपण हळूहळू वळू. आपल्याला अजून एक दोन गोष्टींचं ज्ञान करून द्यायचं आहे की 8वीला 5वीचं गणित असतं, 9वीला 6वीचं आणि 10वीला 7वीचं गणित असतं. आपल्या व्हॉट्सअप समूहावर बहुतेक 7वी 8वी पासून मुलं आहेत, म्हणून त्या पद्धतीने पण थोडं थोडं घेण्याचा प्रयत्न करेल आणि स्पर्धा परीक्षांची गणितं घेण्याचा प्रयत्न करेल. तर आता उलट सुलट संख्यांच्या बाबतीतला विचार आपण केलेला आहे. पुढील व्याख्यानामध्ये, पुढील लेक्चरमध्ये मी निमित्त कोड आणि आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी संख्या आपल्या ब्रेल लिपीत कशा लिहिल्या जातात आणि निमित्त कोडमध्ये ब्रेलमध्ये संख्या चिन्ह कशी असतात ते मी सांगेल. अर्थात आजकाल संगणकाचा वापर करतोय आपण, पण त्या चिन्हांचा आपल्याला बोध हा ब्रेल लिपीतून अधिक स्पष्ट होतो आणि कॉम्प्युटरवर फक्त अधिक वजा वगैरे आपल्याला कळतं. पण संख्यांची तुलना करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी, म्हणजे आपल्याला तुलना करता येते कोणती लहान कोणती मोठी. फरक काढा असा जरी प्रश्न विचारला गेला तरी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. आज मी 3-4 छोट्या छोट्या घटकांवर बोललो. तर या ठिकाणी थांबतो. थांबण्यापूर्वी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि आपल्या काही शंका कुशंका असतील तर त्या व्हॉट्सअप समूहावर किंवा पर्सनली मला विचारा. मी आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. एवढे बोलून आपली रजा घेतो. धन्यवाद.